नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. 19 मार्चला हिंदू नववर्षाचा आरंभ आहे, म्हणजेच गुढीपाडव्याचा आपल्या आवडीचा सण आहे. त्यापूर्वीच आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप खूप शुभेच्छा. आपण जसं सांगितलं तसं वेदासा भवनम अंतर्गत 15 मार्चपासून आपण 10वी स्टेट बोर्डच्या बॅचेस सुरू करत आहोत. आज आपण गुढीपाडवा या सणाविषयी थोडीशी माहिती मिळवण्यासाठी, ऐकण्यासाठी, माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी मी तुमच्या समोर उपस्थित झालो आहे. 19 मार्चला सूर्योदयाच्या वेळी आपल्याला गुढी उभारायची आहे. आपण सर्वजण जाणतो की सकाळच्या वेळी अंगणामध्ये एका बांबूवर रेशमी वस्त्र, त्याचप्रमाणे साखरेची गाठी, लिंबाचा तोर आणि पूजेचा कलश या सर्वांमधून आपण गुढी साकारत असतो. ही गुढी म्हणजे श्रीराम अयोध्येमध्ये विजयी होऊन परत आल्याचं प्रतीक आहे असे लोक मानतात. विविध गोड धोड पदार्थ केले जातात. यावेळी श्रीखंड पुरीचा बेत असतो. त्याचप्रमाणे कडुलिंबाची पानं आणि गूळ यापासून एक व्यंजन तयार केलं जातं, जे आरोग्यासाठी लाभदायी आहे असं मानलं जातं. वसंत ऋतू म्हणजेच निसर्गामध्ये सुद्धा बदल व्हायला लागतात. वसंत ऋतूचा प्रारंभ म्हणून गुढीपाडव्याकडे पाहिलं जातं. तसेच नवीन वर्ष म्हणूनही याच्याकडे पाहिलं जातं. अनेक नवनवीन पदार्थ या दिवशी खाल्ले जातात आणि यशाची, आनंदाची ही गुढी उभारली जाते. या गुढीपाडव्याला सकारात्मकता, चांगले विचार याची देवाणघेवाण आपण एकमेकांमध्ये करत असतो. काही ठिकाणी पुरणपोळीचाही बेत असलेला आपण पाहतो. वर्षातला सगळ्यात मोठा सण आहे, पहिला सण आहे आणि शेतीमधल्या नवीन हंगामाची सुरुवात सुद्धा याच दिवशी केली जाते. महाराष्ट्र आणि भारतभरामध्ये हा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. वेदासा भवनम हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मित्रमैत्रिणींना, आपल्या परिचितांना पाठवा. संस्कृतप्रमाणेच माझी संस्कृती आणि माझा महाराष्ट्र, माझा देश याविषयीचा स्वाभिमान निर्माण करण्याविषयी आता आपण व्हिडिओज बनवत आहोत. तोपर्यंत इथेच थांबतो. संपर्कासाठी व्हॉट्सअप क्रमांक सांगत आहे. क्लासच्या संदर्भात संपर्क करण्यासाठी किंवा संस्कृत विषयाचं ज्ञान मिळवण्यासाठी, संस्कृत बोलण्यासाठी इयत्ता 6वी पासून आपण वर्ग घेत आहोत. पार स्पर्धा परीक्षांपर्यंत आपण हे वर्ग घेतो. त्याच्यासाठी संपर्क साधा. हा व्हॉट्सअप क्रमांक आहे. क्रमांक सांगतो: 9975 18 52 94. तोपर्यंत धन्यवाद.